नमस्कार मित्रांनो, तुमचं आज नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजले 5 आणि आता आम्ही आहोत मुंबई सेंट्रलमध्ये. आणि आता आम्ही मुंबई सेंट्रलवरून कुलाबा मच्छी मार्केटला जाणार आहोत. तर पूर्ण गँग तर आहेत सोबत. तर चला जाऊया कुलाबा मार्केटला. हे दाखवा रे त्यांना पण. पब्लिक किती कालोख आहे बघा. आणि आम्ही ह्या कालोखातून चाललो आहे. गाईज आम्ही आता आलेलो आहोत मार्केटला. आणि बघा तुम्ही, बापरे काय तो वास येतोय बाबा. बापरे बापरे बापरे. हे बघा नुसते मोठे मोठे खतरनाकच. हे बघा सगळं हातगाडे तेच घेऊन चालले. ते बघा मच्छीच मच्छी मच्छीच मच्छी. अजून आपण पुढे गेलोच नाही तरी पण बघूया हळूहळू. दाखवतो तुम्हाला. हे सुकी पण आहे ना, सुकट. हे बघा काही मच्छीच मच्छी. दाखवतो तुम्हाला. तर मंडळी पाहू शकता किती अफाट गर्दी आहे. इथे चालायला सुद्धा जागा नाही, एवढी गर्दी आहे. बघा केवढे मोठे बापरे. लिटरली हे खूप मोठं फिश मार्केट आहे आणि इथे माशांचा लिलाव सुद्धा होतो. तर तुम्हाला पुढे ते बघायला सुद्धा मिळेल. शिंगाले काय हो हो चल. काय थांब थांब. हे बघ काय बापरे. मी घाबरली आहे ना बघून. स्टिंगरे हे तर मग एवढं मोठं आहे. हो चल मागच्या माणसाला जाऊ. किंगफिश पाहू शकता मित्रांनो, बोट आलेली आहे, लागलेली आहे 15 आणि ती खाली होतं. तर बघू शकता या ठिकाणी मच्छीचं लिलाव सुरू आहे. तर लिलाव करता वेळी बोली लागली जाते. जो कोणी जास्त बोली लावेल त्या पाटीला त्याला ती दिली जाते. चल मग पहिले मच्छी घ्या. तर बघू शकता मित्रांनो, ही आमची सुरमई आम्हाला लगभग 1.5 किलोपर्यंत सुरमई पडली असेल. ती आम्हाला 300 रुपयाला पडते. मस्त ताजेशी सुरमई होती. बघू शकता. कंटाळा आला. मच्छी मच्छी करता करता एवढं अजून खूप काढू. चल चल. अरे तेच लिहितेच आहे आम्ही.
आणि आत्ताच इथे एक बोट बंदराला लागली आहे आणि मच्छी काढण्याचे कामसुद्धा चालू आहे. तर अशा प्रकारे बोटी येतात आणि बंदरावरती लागतात आणि मच्छी काढण्याचे काम चालू होते. मावशे मावरा कितीला दिलात? काय ग मावशे, काय काय मावरा आहे मावशे? कितीला दिला तुला मांगडा? गाईच आम्ही आता इथे टोल घेतली तिकडे आणि कटिंग करण्यासाठी वेगळे बसतात. तिकडे आलेलो आहे आणि ते इकडे कटिंग करतात मावशी. गीता आणि मीच आहे. केतन आणि अविनाश गेले तिकडे आणखी मच्छी बघायला. आणि इथे आता उजेड झालेला आहे, खूप काळोख होतं. मच्छी घेऊन झालेली आहे आणि फायनली आम्ही घरी चाललेलो आहोत. मावळा इज डन. आम्ही आता घरचा रस्ता पकडला आहे, घेऊन घरी चाललेलो आहोत. खूप आता लेट झालेला आहे, गीताला जायचं आहे कामाला. फास्ट फास्ट तुमची गाडी चालू झालेली आहे. चाललेलो आहोत तर आता घरी चाललो आम्ही आता घरी. काय काय बोलते अविनाश? मजा आली ना बाई? बापरे, पहिल्यांदा म्हणजे एवढा पब्लिक मध्ये. नमस्कार मंडळी, आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आम्ही काय काय आणले बघा. सुरमई आणले, बांगडे आणलेले आहेत आणि ही टोल. आणि आता इथे मॅरिनेशन चालू आहे. केतन करट करतायत आणि इथे अविनाश वरक. गीता गेलेली आहे कामावर, तर ते आम्हीच आहोत. आणि हे आहे छोटंसं अविनाशचं घर. छोटंसंच मुंबईचं घर कसं असतं असं छोटंसं छान आहे. इथे मॅरिनेशन चालू आहे. मला आम्ही थोडं दाखवतो. आता तिथून डायरेक्ट आम्ही घरी आल्यानंतरच चालू केलं आहे ब्लॉग. इथे केलं कारण की तिथे खूप गर्दी होती, खूप एकदम. आम्हाला सध्या ब्लॉग घ्यायला सुद्धा जमलं नाही तिथे. त्यामुळे आता म्हटलं की आता आम्ही सगळं एकदम साफ वगैरे केलं, क्लीन वगैरे, मच्छी साफ वगैरे केली आणि नंतर आता करूया ब्लॉग. आता इथं सगळं वाटण बिटण मस्त बनवून गेले. काय बोलताय, कसं वाटलं तुला मार्केटमध्ये? खूप मोठं मार्केट आहे, गर्दी तर अफाट होती. मी व्हिडिओमध्ये पाहिजे. मग मच्छीचे रेट बघितले हे खूप रिझनेबल होते. फक्त आपल्याला बार्गेनिंग स्किल हवे त्या ठिकाणी. जर आपल्याकडे बार्गेनिंग स्किल असेल तर तुम्ही खूप स्वस्तामध्ये मच्छी आणू शकता. अविनाश काय? अविनाश तर नेहमीच आहे. काय नेहमीच आहे, मी नेहमी जात असतो. बार्गेनिंग वगैरे चांगली करावी लागते इथे. पद्धतीने आम्ही केली बार्गेनिंग वगैरे, आम्हाला मस्त भेटलं सर्व. जरा आमची गडबड झाली एका गोष्टीमध्ये, ते आता झालं ते झालं. ठीक आहे, काय एवढं नाही आता. पण हा ते आहे, पण छान मिळाली. सुरमई आम्ही घेतली. सुरमई आपण कितीला घेतली रे? 300 ना? हा 300 घेतली. 1 किलो पण नाही. आणि बांगडे आम्ही खूप घेतले. तर हे आम्ही एवढेच ठेवलेत, गीताच्या आईकडे द्यायला ठेवले. 30 आले पूर्ण सगळे. किती मला 400ला ना? नाही सॉरी 200 रुपयाला 30 बांगडे आलेत आम्हाला. हे बघा, हे आता आम्ही सध्या आम्हाला 5च ठेवलं फ्राय करायला. आणि टोल खूप मोठी होती. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली असाल, तुम्हाला दिसेल. ब्लॉग पूर्ण स्टार्टिंग पासून बघा, तुम्हाला समजेल केवढी मोठी टोल होती. गीताने अशी हातामध्ये उचललेली होती तीच ती. तर पाहू शकता आता मस्तपैकी मसाला लावत आहे अविनाश. मित्रांनो, आता बांगड्यांचं मॅरिनेशन सुद्धा झालेलं आहे आणि आता सुरमई जी आहे ती आता तळायला सुरुवात केलेली आहे. तर इथे रोशनी फ्राय करणार आहे सुरमई. तवा ठेवलेला आहे, तव्यामध्ये तेल सुद्धा टाकलेलं आहे आणि इकडे रव्याचं मिक्सर बनवून सुरमई आता फ्राय करत आहे. मस्त सुरमई स्पेशल आहे आमच्याकडे. तर अविनाश आता इथे टोलचा रस्सा बनवत आहे मस्तपैकी. सगळे त्यात कुक करतायत. सगळेच खूप बनले आमच्याकडे. पण आम्ही आता गीताला खूप मिस करतोय, कारण गीता जॉबला गेलेली आहे. गीताला खूप मिस करतोय. गीता सुद्धा भेटेल दुपारून. गीता भेटेल, पण गीताला मिस करतो हे नक्की.
गीता नाही आमच्यामध्ये, बिचारे गेले. ठीक आहे, बिचारे तर मन नसेल लागत तिकडे, कारण पर्यायाने जावं लागलं, कारण की आता मध्ये थोडंसं आजारी होती त्यामुळे तिला नाही जमलं ते काम करायला जायला, तर आता कोणीच येऊन देणार नाही. सुरमई झालेली आहे आपली मस्तपैकी फ्राय, आणि इथे अविनाशचं मस्तपैकी ग्रेव्ही चालू आहे छानपैकी टोलची. सगळ्यांनी एक एक रेसिपी घेतलेली आहे, गीता नाहीये तर मी फ्राय करणार आहे, अविनाश असं रस्सा बनवणार आहे, आणि हा बनवणार आहे सुकी. मला बांगडे पण अजून फ्राय करायचे, फ्रायचं मी घेतलेलं आहे. तर असं बघूया, तुम्ही पण या मस्त असं चमचमीत खायला. आजचा दिवस असंच मस्त आम्ही भेटलो की आमची अशीच पार्टी असते, अशी छान छान असते, एकदम मजा करत असतो आम्ही. काय बोलतो ब्रो, बंद आहे गाईज. बघा आता तिसरा कुक आलेला आहे आपल्याकडे, बाबड्या स्पेशल रेसिपी. हे बघा, ही 1, ही 2 आणि ही 3. आता इकडे आपला नवीन कुक उतरलेला आहे, तो नेहमीच तुम्हाला दिसत असतो आपल्या प्रत्येक रेसिपीमध्ये. तो आता पुन्हा उतरलेला आहे. आम्ही नवीन होतो, काय आपल्यासाठी नवीन होतो, काम झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही आता आराम करायला बसलेलो. लास्ट आता आलेला आहे. तुम्ही नेहमी बघत असाल कुठलीही रेसिपी असू द्या, बस कमरला हात असतो, आणि आता तो झालेला आहे. ती बाबा काय बोलणार, मोठा कुक. तर बघूया आपण एंडला कसं होतं, तुम्हाला दाखवतो आपण. ग्रेव्ही अरे इकडे अविनाश वरच पण बघा कसला होते रस्सा, आणि इकडे मला हे दाखवा बांगडे. तिला म्हणा ब्लॉग मध्ये बोल, आपल्या ब्लॉग चालू आहे, बोल. होय बा, बोल इकडे, इकडे बघ. हे बघा गीता, या गीताला मिस करतो होतो आम्ही. हा बरोबर बरोबर. हे बघा, आता गीता आलेली आहे, आणि गीताचं एकच काम आहे. हे बघा, भात लावायचं गीताला लावलंय, आता तेवढं तिचं काम आहे. आता आलेली आहे गीता मॅडम. लोकांनी भात बनवायचं ठेवले, त्यामुळे मी भात बनव. बरोबर आहे, एक रेसिपी यांनी केली, दुसरी यांनी केली, आणि तिसरी मी केली, आणि म्हटल्यानंतर चौथी इकडं झालीच पाहिजे की नाही. मग काय, सगळ्यांचा हात लागला. तर मित्रांनो, आता रेसिपी तर तुम्ही बघितलेलीच आहे, काय काय किती काय काय बनवलं आहे, आणि आता खायची सुरुवात सुद्धा झालेली आहे. तर काय अविनाश, कसं आहे, कसं झालं आजचं जेवण? एकदम भारी, एकदम खूप छान झालेलं आहे. मी सर्व टेस्ट करून बघितली, सुरमई टेस्ट केली, त्यानंतर टोल, त्यानंतर बांगडा, सर्व टेस्ट करून बघितलं. एकदम भारी झाला आहे, रस्सा पण मस्त झाला आहे, आणि सर्व एकदम खूप छान झालेलं आहे. मच्छी पण फ्रेश भेटली, आणि खायला एकदम भारी लागते, आणि मजा आहे. मला कशी वाटते? मग ते जाम भूक लागली, आणि ह्याला फोन, मला भूक लागलेली, लवकर ठेवत नाही, मी गेली सुरुवात. मस्त आहे बघा, बांगडा वगैरे एक नंबर. तुम्ही पण एन्जॉय भेटूया नंतर. कसं वाटलं आमचा ब्लॉग? लाईक, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.